ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची लास्ट डेट काय असणार आहे या संदर्भात भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे। तर तुमची लास्ट डेट आलेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर आपले फॉर्म कंप्लीट करून आपल्या जवळच्या ऑफिसला सबमिट करा। तर बघू शकता या अगोदर आपण सावित्रीबाई फुले आधार योजना याबद्दल एक व्हिडिओ रिन्यूअल विद्यार्थी म्हणजे जे सेकंड इयर थर्ड इयर वाल्यासाठी आहेत ते विद्यार्थी, त्यानंतर फ्रेश विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची फर्स्ट इयरला ॲडमिशन झालेली आहे असे विद्यार्थी, त्याचसोबतच जर कोणत्या विद्यार्थ्याला हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचा असेल तर ते विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण व्हिडिओ दिलेले आहे। म्हणजे तिन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ते व्हिडिओची लिंक दिलेली आहे। ते व्हिडिओ बघा। जो फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तो फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरू शकता, कारण 17 तारखेच्या आत तुम्हाला तुमचे हे फॉर्म कंप्लीट करायचे आहे। लास्ट डेट आलेली आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा जेही विद्यार्थी OBC आहे, VJNT मध्ये आहे, SBC कास्टमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण स्कॉलरशिप, वसतिगृह या संदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि आपले बाकीसुद्धा चॅनल आहेत, जसे की टेलिग्राम चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवू शकता। त्यावरती सुद्धा तुम्हाला जेही टाईम टेबल आहे किंवा कोणती अपडेट आहे तिथे तुम्हाला मिळू शकते। तर बघू शकता, तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन OBC विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे व ज्ञानज्योती आधार योजनासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया OBC विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी शासनाच्या जी साईट दिलेली आहे ही साईटसुद्धा तुम्हाला माहिती आहे। या साईटवर आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत बघू शकता 17 ऑगस्ट 2025। तर 17 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे। 17 तारखेच्या आत तुम्हाला करायचं काय आहे, फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। तो फॉर्म त्याला डॉक्युमेंट्स लावून तो आपल्या ऑफिसला सबमिट करायचा आहे। डिस्ट्रिक्टला जेही तुमचं इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन जेही तुमच्या जिल्ह्याला ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे डॉक्युमेंट्स लावून। जे विद्यार्थी फॉर्म सबमिट करतील तेच विद्यार्थी या प्रोसेसमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे। जे विद्यार्थी फक्त ऑनलाईनमध्ये फॉर्म भरून ठेवतील, सबमिट करणार नाही, त्या विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते। त्यामुळे फॉर्म फिलअप करा। फॉर्म फिलअप कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, त्यानंतर वसतिगृह योजना याबद्दलच्या पुढील अपडेट ज्या येणार त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।